देवघरात काय ठेवावे आणि काय ठेवू नये याबद्दलची महत्त्वाची माहिती. जय श्रीराम. घरातील देवघर हे घरातील महत्त्वपूर्ण भाग असतो. देवघरात काय ठेवावे आणि काय ठेवू नये. जर तुम्ही चुकीची वस्तू देवघरात ठेवली तर यामुळे घरात कलह होतात, अशांती निर्माण होते, मानसिक तणाव निर्माण होऊन आर्थिक प्रगती थांबते. चला तर जाणून घेऊया देवघरात काय ठेवू नये. देवघरात काय ठेवू नये याचे काही नियम आहेत, ते पुढील प्रमाणे. 1. देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये. देवघरात धन, पैसे दडवून ठेवू नयेत. देव्हाऱ्यात कमीत कमी देव मूर्ती अगर तसबिरी असाव्यात. 2. एकच देवांच्या 2 अगर जास्त मूर्ती असू नये. त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाहीत. त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल. देवी निरनिराळ्या 2 असतील तरी चालतील, त्यापेक्षा जास्त नको. 3. दत्तक गेलेल्या घराण्यांचे अगर बुडीत घराण्यांचे देव देवघरात पूजू नयेत. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असेल तरी विसर्जनच करावेत, नाहीतर पूजकांचीही वंशपुढी होईल, अनेक संकटांनी त्रस्त व्हाल. 4. देवघरात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये. घराचे वातावरण स्मशानवत होईल, कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. 5. संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते. घरात 6 फुटाच्या व दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल. 6. देवघरात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय, अति उदास राहते. 7. देवघरात मुंजा पूजू नये. बाकीचे देव काम करत नाहीत, शिवाय त्या मुंजा सद्गतीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. 8. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे अति कडक असते. विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. 9. देवघरात काळभैरवची पूजा देखील निषिद्ध मानली आहे. तो यम असून अति उग्र व कडक आहे. 10. देवघरात म्हसोबा पूजू नये. त्यामुळे कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते. तसेच देवघरात पीराची अगर पीरांच्या चिन्हाची पूजा करू नये. इतर हिंदू देव देवतांची कृपा लाभत नाही. 11. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. 12. देवांच्या मूर्ती शोकेशमध्ये ठेवू नयेत. ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात. 14. देवघरातील पूजेच्या मूर्त्या 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात. देव्हाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये. देवभग्न, छिद्र पडलेले, आसन आयुधे हलत असलेली, चीर गेलेले, विद्रूप झालेले,
पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत. ताबडतोब विसर्जित करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. 15. बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नये. आरसा देखील देवघरात पूजू नये. आरशाचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे. 16. काडेपेटी. देवघरात काडेपेटी ठेवू नये. यामुळे घरामध्ये कलह निर्माण होतात. 17. धारदार वस्तू. वास्तुशास्त्रानुसार देवघरात धारदार वस्तू ठेवू नये. जसे की सुरी, कात्री इत्यादी वस्तू ठेवल्यास घरात कलह निर्माण होतात. अशाच प्रकारची वेगळी माहिती मिळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम.